नमस्कार. आज आपण बनवले आहेत तिळगुळाचे लाडू. अगदी सोप्या पद्धतीने बनवले आहेत. टाळ्याला अजिबात चिकटत नाहीत. शिवाय बनवायलाही सोपे आहेत. याचे टिप्स आणि ट्रिक्स सगळे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरुवात करूया. 1 वाटी तीळ घेतले आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत. तुम्ही कुठल्याही वाटीने प्रमाण घेऊ शकता. पॅनमध्ये किंवा कढईमध्ये हे तीळ आपण भाजून घेणार आहोत. लो टू मीडियम फ्लेमवरती तीळ आपण भाजून घेणार आहोत. तीळ भाजले गेले आहेत हे कसं समजायचं तर 3 ते 4 मिनिटांनंतर याचा रंग बदलतो किंवा तीळ ज्यावेळेस तडतडायला लागतील त्यावेळेस समजून जायचं की तीळ आपले व्यवस्थित भाजले गेले आहेत. शिवाय याचा छान असा सुगंधसुद्धा सुटतो. 5 मिनिटांनंतर तीळ आपले छानपैकी भाजून झाले आहेत. आता याला थंड करायसाठी एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊयात. संपूर्ण थंड झाले की मिक्सरमधून काढायचे. तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. अगदी मीडियम फ्लेमवरती भाजले तरीही चालतात. 5 ते 7 मिनिटात हे शेंगदाणे छानपैकी भाजून होतात. जास्तही भाजू नका आणि कमीसुद्धा भाजू नका. तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर आपले शेंगदाणे छानपैकी भाजले. आता तीळ थंड झाले तर मिक्सरमधून याला जाडसर वाटून घ्यायचं. अगदी तुम्ही पल्स मोडवर ऑन ऑफ करत दळलं तरीसुद्धा चालते. आता आपण असंच दळून घेऊयात. तुम्ही बघू शकता अगदी जाडसर दळलं आहेत. त्यानंतर शेंगदाणे त्यांची सालवरची आपण काढून घेतली आहे आणि स्वच्छ करून तेवढंच जाडसर आपण याला बारीक करणार आहोत. तुम्ही शेंगदाणे स्किपसुद्धा करू शकता किंवा कमीसुद्धा टाकू शकतात. आता यामध्ये 1 वाटी गूळ घेतला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त गूळ कमी गूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. आता याला हाताच्या साहाय्याने थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि इथे आपण याला थोडं थोडं करत मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. पहिली बॅच आपण थोडी बारीक दळणार आहोत आणि बाकीच्या बॅच आपण थोड्या जाडसरच ठेवणार आहोत ऑन ऑफ मोडवरती. अगदी तेल सुटेल इतपत आपण बारीक करायचं नाही त्याला. आता छानपैकी हे बारीक झाले की याला वळून घेऊया. अगदी पटकन वळल्या जात आहे. तुम्ही बघत आहात की किती छान अगदी पटकन वळल्या जातात. टाळ्याला अजिबात चिकटत नाही. आपण नंतर याला छानपैकी शेप देणार आहोत. असेच सगळे तयार करून घेऊयात आणि नंतर याला छानपैकी शेप देऊयात. तुम्ही बघू शकतात किती सुंदर हे लाडू तयार झाले आहेत. अजिबात तेलकट नाही. कुठेच आपण तुपाचाही वापर केलेला नाही आहे. खायलासुद्धा तेवढेच छान आहे. या संक्रांतीला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. नमस्कार.